आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र. ध्वनिचित्र. ध्वनिचित्र या कार्यक्रमात आज आपण श्याम मनोहरांची नाटकं या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आणि संस्कृत भाषा दिवसाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या कार्यक्रमांचा संपादित अंश ऐकणार आहोत. ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर सुधीर रसाळ लिखित श्याम मनोहरांची नाटकं या पुस्तकाचं काल छत्रपती संभाजीनगर इथं छोटेखानी कार्यक्रमात प्रकाशन करण्यात आलं. प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्या हस्ते झालेल्या या प्रकाशन सोहळ्याला मौज प्रकाशनचे श्रीकांत भागवत, मोनिका गजेंद्र गडकर, ज्येष्ठ साहित्यिक श्याम मनोहर, लेखक डॉक्टर सुधीर रसाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. श्रीकांत भागवत यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं. ते म्हणाले, मी सर्वप्रथम रसाळ सरांना 92 वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्त त्यांचे अभिष्ट चिंतन करतो व आशीर्वाद मागतो. त्यांनी शतायू व्हावे ही शुभकामना. रसाळ सरांनी लिहिलेल्या बौद्ध प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या श्याम मनोहर यांची नाटके पुस्तकाचे रीतसर प्रकाशन आज आपण करणार आहोत. श्याम मनोहर यांनी 1968 मध्ये स्कॉलर या कथेपासून आपल्या लिखाणाला सत्यकथेमध्ये सुरुवात केली. एकंदर 17 कथा त्यांनी लिहिल्या, पण कथांना असलेली शीर्षके बघता हे वेगळेच लिहिणारे लेखक आहेत याची चुणूक आपल्याला येते. उदाहरणार्थ, वासू अमक्या तमक्या ठिकाणी ऐसवेस, बारके बारके राक्षस, मे म मा यांच्या फ फ्या फाय मध्ये होणाऱ्या अवस्थांतराची गोष्ट. त्यानंतर त्यांनी कादंबऱ्या लिहिल्या, नाटके लिहिल्या, परंतु ते मौजवरती नाराज असणार असे वाटते, कारण मौजेने त्यांचे बाकीच्या गोष्टी प्रकाशित केल्यानंतर त्यांनी लगेचच बिनमौजेच्या गोष्टी लिहिल्या. श्याम मनोहरांसारख्या अनवट शैलीच्या लेखकाच्या नाटकांवर रसाळ सरांसारख्या विद्वान अभ्यासक समीक्षकाने समीक्षा लिहिणं हे आव्हान त्यांनी या वयात स्वीकारून ते तडीस नेणं ही गोष्टच साहित्य क्षेत्राच्या दृष्टीने फार महत्त्वाची आहे. श्याम मनोहर यांनी आपल्या भाषणात साहित्य कृतींचा आराखडा नव्यानं रचण्याची गरज व्यक्त केली. ते म्हणाले, आपल्या समाजात पूर्णवेळ लेखक होऊ शकत नाही. पूर्णवेळ दिग्दर्शक झाला तर त्याला टेन्शन असतं, नाटक चाललं पाहिजे, पैसे गुंतवायचे. लेखकात अगदी रंजक लिहिलं तरी पूर्णवेळ लेखक नाही होऊ शकत तो. इतर काही उद्योग करूनच करावं लागतं. युरोपातली जी पद्धत आहे कादंबरीची 700 पानाची, एक हिरो घ्यायचा, जागा घ्यायचा आणि मग मोठं 700 पानं लिहायची. तर असं काही नाही. मग माझं आयुष्य तुटक आहे. नोकरी करायची आहे, घर शोधायचे, बऱ्याचशा सगळ्यांचे मध्यमवर्गाचेच प्रॉब्लेम असतात आणि तरी लिहायचे. तर युरोप तर मोडेल नको मला कादंबरीला, माझं मी काढेल सुट्ट. तसं हायडेलबर्ग वगैरे तत्वज्ञानी ग्रंथ लिहित असतील. आपल्याला आहे का ते? नाहीये. स्वास्थ्य नाहीये. आणि दुसरं असं जगण्याची पद्धत अशी आहे ना, सारख्या मानसिक कटकटी असतात. ते ओलांडून एका विषयावरती करायचे तर काही नाही, नोंदी काढाव्यात आणि त्या वाचाव्यात. नोंदी केल्यासारखी कादंबरी लिहावी, बघावं काय होते ते, नोंदी केल्यासारखं नाटक करावं. म्हणजे काहीतरी असे आपल्या याच्या पद्धतीनुसार फॉर्म काढले पाहिजे. साहित्याचं लिहायचं का, तिकडचा रेफरन्सच घ्यायचा नाही, आपल्यातनंच लिहून काढून थेरी तयार करायची. नाटकाची, सिनेमाची, कवीची सगळ्याचे सिद्धांत आपलेच काढायचे. काय पडलं तर पडलं, लोकांनी नावं ठेवली ना, गुपचूप रडायचं, काय त्यात मोठंच आहे. बुद्धिमान आहेत त्यांनी तरी बुद्धिपणाला लावून नोकऱ्या बेकऱ्या सगळ्या करायच्यात. शरीर 50% सांभाळायचे, एक 20% कुटुंब वगैरे, पण एक 10% तरी पुरेपूर एनर्जी देऊन नवीन शोधायचे का नाही कुठल्या क्षेत्रात, ही उमेदवारी करायला हवी आहे. शेवटचा मुद्दा मी बोलतोय. मी कादंबरी लिहितोय, त्याच्यात आदर्श सभ्यता, आयडियल सिव्हिलायझेशन असं एक पात्रच आहे. आणि कादंबरीत असं आहे की आदर्श सभ्यतेला जन्म घ्यायचा आहे. ते सारखं म्हणते मला जन्माला यायचे, आणि मग असं चाललंय, इथं येता येईल का जन्माला, इथं येता येईल का जन्माला,
आणि ते आदर्श सभ्यता असं म्हणते की जेव्हा जगातला प्रत्येक माणूस कुठल्या ना कुठल्या प्रकारे शोध घ्यायला लागेल तेव्हा मी जन्माला येईल. लेखक डॉक्टर सुधीर रसाळ यांनी आपल्या मनोगतात श्याम मनोहर यांच्या साहित्य कृतीतल्या वैशिष्ट्यांकडे लक्ष वेधलं. श्याम मनोहरांवर लिहावं, विशेषतः कादंबऱ्यांवर, असं माझ्या मनात होतं, पण मी ते लिहू नाही शकलो. हा असा लेखक आहे की ज्याच्या लेखनानं समीक्षेला जे आव्हान दिलं ते आव्हान मराठी समीक्षेनं अद्यापपर्यंत स्वीकारलं नाही. मग मी माझ्यापुरतं ठरवलं की आपण नाटकांवर त्यांच्या लिहायला पाहिजे. त्यांच्या नाटकातलं दर्शन नावाचं नाटक यांनी प्रचंड उलथापालथ नाटकाच्या एकूण स्वरूपामध्ये, नाटकाच्या एकूण रचनेमध्ये, नाटकाच्या एकूण संघटनेमध्ये करून टाकली. काळ, स्थळ, अवकाश याचे जे प्रचलित नॉर्म्स आहेत ते सगळे दर्शन या नाटकानं उद्ध्वस्त केले. तरीही ते नाटक वाचकाला, मला ते पाहता आलेलं नाही म्हणून मी वाचक हा शब्द वापरतो, पछाडून टाकलं. मग असं ठरवलं की आपण श्याम मनोहरांच्या सगळ्याच नाटकांचा विचार केला पाहिजे. माणसं बोलताना अचानक एखादं वेगळंच वाक्य त्यांच्या तोंडी येतं आणि आपण हादरून जातो. त्याला त्यांनी भाषिते असं म्हटलेलं आहे. अशी मधून त्यांनी पात्रांच्या तोंडी भाषिते टाकली. ही टाकताना एक गोष्ट त्यांनी पाळली की ती भाषिते त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाशी सुसंगत पाहिजे, ती त्याच्यावर लादलेली असता उपयोगाची नाही. ही त्यांच्या नाटकामधली जी भाषिते ती आपल्या एकूण जीवनाचं एक विदारक असं चित्र उभं करते. श्याम मनोहरांवर लिहावं हे लिहिणं सोपं नाही आणि मी जे लिहिलं त्यामुळे त्यांच्या नाटकाला मी समीक्षक म्हणून न्याय दिला असंही मी मानत नाही. माझं आकलन चुकीचंही असू शकेल, पण निदान श्याम मनोहरांच्या नाटकांवर आपल्या पुस्तकामुळे विचार व्हायला लागेल. रसाळ कुठे चुकले हे सांगणारं कोणीतरी काहीतरी लिहील आणि ही चर्चा चालू राहील. या हेतूनं मी हे पुस्तक लिहिलं. म्हणून मी शेवटी असं म्हणेन की माझं पुस्तक मनोहरांच्या नाटकावरचं अंतिम असं उत्तर नाही. तो एक प्रयत्न आहे एका लेखकाला समजावून घेण्याचा आणि हे समीक्षकाचं कार्य आहे की त्यानं त्या लेखकाचं वाङ्मय हे समजून घेतलं पाहिजे, समजून दिलं पाहिजे, त्याचं विश्लेषण केलं पाहिजे आणि या पद्धतीनं मी हे पुस्तक लिहिलेलं आहे. चंद्रकांत कुलकर्णी यांनी आपल्या भाषणातून मनोहरांच्या साहित्याचं वेगळेपण मांडताना त्यांची नाटकं चौकटीबाहेर विचार करायला लावतात असं नमूद केलं. ते म्हणाले, शामरावांच्या नाटकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर मला एक गंमत अशी वाटते की ते मी मगाशी म्हणालो तसं परंपरेला सतत छेद देतात. ते तंत्राचा काहीही विचार करत नाहीत. माझ्यावर आलेला अनुभव एक तुम्हाला गंमत म्हणून मी नेहमी सांगतो, तो वर्णन करून सांगेल, तुमच्या लक्षात येईल. म्हणजे यकृतमध्ये ना पहिला सीन अंधारात आहे, एक सीन त्या भाऊच्या घरात आहे, एक सीन पुलावर निर्जन ठिकाणी आहे आणि मग उरलेलं नाटक राजाच्या सांगलीच्या घरात आहे. आता हे विचार करताना ते नटांना, तंत्रज्ञांना, दिग्दर्शकाला मोठ्या पेचात पाडतात. ते म्हणतात, हे बघा तुम्ही काय करायचं ते मला माहीत नाही, ते माझं काम नव्हे, ते तुमचं काम आहे. या प्रकारची ती खेळकर रचना आहे. म्हणजे ते कुठेही प्रकारे बंदिस्त स्थळकाळ कृतीच्या रंगमंचाच्या त्रिसूत्राचा विचार अजिबात करत नाहीत. त्या क्षणाला त्यांना जे वाटतं ते पात्रांना, आता ते म्हणाले ना की आदर्श सिव्हिलायझेशन हे माझं पात्र आहे, आता हे कसं दाखवायचं मी, असं ते पेस तुमच्या समोर वारंवार निर्माण करतात. आणि तुम्हाला म्हणजे ते त्यांचं जे तत्वज्ञान आहे, मी त्यांचं एक स्फुट वाचणार आहे, मी नाटकातलं काही अभिवाचन करणार नाही आहे. मला असं वाटतं की ते त्यांच्या जीवनाचं सूत्र आहे, ते त्यांच्या लेखनाची एक त्यांची
शैली जी आहे ते काय आहेत शामराव, ते काय म्हणू इच्छित आहेत, ते तुम्हाला स्वतःला कशाला, जसं कोणीतरी मगाशी आपल्याला उघडं पाडतात, ते आपल्याला प्रत्येक वेळेला आपल्याला स्वतःलाच ते आपला चेहरा दाखवतात आणि बघा तुम्ही असं वागताय. ते आत्ता म्हणाले आभार आणि अभिनंदन किती सर्रास आपण वापरतो, पण याला प्रतिशब्दच नाहीये. आपल्याला जो आलेला कंटाळा आहे, आपल्याला मी उत्सुकतेने झोपलो असं त्यांच्या कादंबरीचं नाव आहे. खूप लोक आहेत, मी हळहळ पावलो असं ते म्हणतात. ही वेगळी शब्दकळा निर्माण करतानाच ते आपल्या सभ्यतेच्या आणि संस्कृतीच्या सुसंवादाला किती एक चौकटीतलं रूप आपण दिलंय. आणि आपण हटके जाऊन काहीच विचार करत नाही, बाजूला जाऊन कवितेचा, कथेचा, नाटकाचा, कथनाचा, सर म्हणाले की निवेदन ते कथनाचंच स्वरूप एका प्रकारे त्यांनी घेतलेलं आहे त्या पात्रांच्या बोलण्यातनं. त्यामुळे ते प्रसंगानुरूप नाही. मी सांगत होतो तो किस्सा असा की मी हृदय नाटक करायला इथे घेतलं, वाचलं, तोपर्यंत त्याचं स्क्रिप्टही छापलं होतं मला वाटतं निळकंठ प्रकाशनने, आणि पुस्तक मी वाचलं नाटकाचं, आवडलं तर होतं, पण करतानाच्या अडचणी असंख्य होत्या. उदाहरणार्थ त्याच्यामध्ये पहिलं दृश्य जे आहे ते फक्त एका वेगळ्या, म्हणजे की त्याला सगळी पात्र आहेत, आणि 10-15 मिनिटांनंतर जे उरलेलं सगळं नाटक आहे ते वेगळ्याच घरात घडते, तारा आणि विठ्ठलच्या. आता याच्यासाठी दिग्दर्शकीय रचना करताना आम्ही खूप काथ्याकूट केला, नेपथ्याची चर्चा केली, म्हणजे ते 2 नेपथ्य दाखवायचे, मग ते कुठल्या स्टाईलमध्ये करता येतील, ब्लॅकआउटमध्ये त्या 10 मिनिटाच्या सीन नंतर कसं निर्माण करायचं, याच्यावर खूप काय काय केलं. त्यातनं बराच मार्ग काढला आणि उत्तमरित्या सादर केलं. पण माझ्या डोक्यात उत्सुकता होती की हे दुबेजींनी कसं केलं असेल, कारण ते नाटक दुबेजींनी पण मुंबईला केलं होतं, त्याचा प्रयोग काही आम्ही पाहण्याचा संबंध नव्हता. मी दुबेजींशी बोललो मुंबईला गेल्यानंतर, आणि मी ते ऐकल्यानंतर उडालो. म्हणजे अशा प्रकारच्या लिखाणाला जे ते सतत म्हणतात की जिनियस, प्रतिभावंत, तसं नवीन पद्धत शोधून काढली पाहिजे आपल्या चौकटीतल्या सादरीकरणाची. माझे डोळे खाडकर उघडले. दुबेजी म्हणाले काही नाही, कशासाठी असं पाहिजे की, ते म्हणाले 26 दासमध्ये त्याचा प्रयोग होता, 10 मिनिटाचा पहिला प्रवेश झाला, ब्लॅकआउट नंतर ते बाहेर आले. ते म्हणाले आता मध्यंतर, इंट्रोल, अभि जाओ तुम चाय पी के आ जाओ, मग पुढचं नाटक माझं आहे. त्यांनी 10, ते म्हणाले असं कोणी सांगितलं की पहिला अंक 1 तासाचा पाहिजे, दुसरा अंक 1 तासाचा पाहिजे. म्हणजे अशा प्रकारच्या लिखाणाला अशा प्रकारची खेळकरी शैली देणं खूप गरजेचं आहे. याचा वापर मला पुढे छान येळकोट करता आला. श्रावणी पौर्णिमेला संस्कृत भाषा दिवस साजरा केला जातो. या निमित्तानं शहरात विविध कार्यक्रम घेण्यात आले. डॉक्टर देसरडा पब्लिक स्कूल इथं आंतरशालेय संस्कृत वक्तृत्व तसंच बडबडगीत स्पर्धा पार पडली. विविध शाळांमधून अनेक मुलांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. इयत्ता पहिलीतले 2 विद्यार्थी अभिनव कुलकर्णी आणि श्रीतेज बसैये यांनी सादर केलेल्या बडबडगीतांचा हा अंश. नमो नमः. मम नाम अभिनव संकेत कुलकर्णी अस्ति. मम गीतः नाम वर्षावर्णनम्. सर 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 नाद शहर शहर वर्षति जलधारा हर हर भूमि माधव पी पी वदति पिको वन विटपे टर टर रटति चपे एक नृत्यति नटति मयूरो विपिने भवति सुधारस एक निपतति नीरे चलति समीरे थर थर कंपितते बालक वृंदं व्रजति अमन्नं धावति जगेरं. मम नाम श्रीतेज अस्ति. अभयारण्यम् अभयारण्यम् अभयारण्ये नास्ति भयम्. अभयारण्ये के सन्ति सिंहः व्याघ्रः गजः च. सिंहः गर्जति व्याघ्रः गर्जति गजः उच्चैश्च. अभयारण्ये के सन्ति मृगः शृगालः शल्या च. मृगः धावति शृगालः च धावति शल्या वेगेन. अभयारण्यम् अभयारण्यम् अभयारण्ये नास्ति भयम्. अभयारण्ये के सन्ति शशतः कपिः हरिणः च. शशतः गोगति कपिः गोगति गोगति हरिणः उच्चैश्च. ध्वनिचित्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. सादरकर्ते समरजीत ठाकूर, निर्मिती सहाय्य सचिन आंबेकर.